त्या मोहरल्या क्षणांची, त्या बहरल्या मनाची, कधी तुटलेल्या नात्याची, अधुऱ्या अशा बंधाची, कधी त्याची, कधी तिची, कधी तुमची आठवण येते रे, आठवण येते रे. ए ती तुझी गाववाले आहे का? कसली तावण इकडे येते बघ. दिन्यानं मिनीवरनं काही मॅटर नाही ना केला. मला नाही वाटत. अरे तिचं दुसरं काहीतरी काम असेल म्हणून ती येत असणार आहे. आपला दिन्या पण अजून आला नाही. रोज कॉलेजला उशीर करतो. असं होणार याचं काय माहित. हाँ रवि, मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी. तुम्हें तुम्हारे घर की हालत पता है ना, फिर तुमने ऐसा क्यों किया? अगं सलमा शांत हो. काय केलंय मी आता? तुमने कल कॉलेज में झगड़ा किया था. कोण म्हटलं तुला? मुझे सब पता है रवि, मला खरं खरं सांग. सलमा तू काय तर चुकीचं ऐकलंयस. असं काय नाही. मी एक बोलू का? रवी म्हणतोय ती खरं आहे आणि तो ऐकले ती पण खरं आहे. मतलब? म्हणजे काल भांडणं झाली माझी आणि विक्रमची, आणि त्याचाच बदला घ्यायला दिनेश विक्रमला मारायला गेला होता. पण रवी त्या दोघांना पण समजावून होता, भांडणं नव्हता करत. रवि, ये सब सच है? हे बघ, तुला तुझ्या घरची हालत माहिती आहे. मला तुझी काळजी वाटली म्हणून मी बोलले. सलमा उगाच नको टेन्शन घेऊ. तसं काय नाही. बरं ठीक है, मुझे काम है, मैं जाती हूँ. तुमने खाना खाया है? हो जेवलोय मी. काय गरज नाही. अच्छा, मैं चलती हूँ फिर. तिच्या बोलण्यावरून मला असं वाटतंय तू कुठल्या तरी अडचणीत आहे. घरी काय झालंय का? परत कधी तर बोलू आपण. अरे परत कधी येत नसतो. उद्या येतो भेटाय तुझ्या गावात. असं बी उद्या रविवारच आहे, वेळ काढून येतोच. बरं चालतंय ये. मी जाऊ का मग आता? चालते जा. रव्या नका बोल की काहीतरी. रव्या अरे मी तुझ्याशी बोलतोय. नका बोल की काहीतरी. ठीक आहे चल, लय उशीर झाला. ए रव्या थांब की. रव्या बर चल रवी, येतो मी. नाहीतर मला हॉस्टेलमध्ये घेणार नाहीत. थांब श्रीकांत, जेवण करून जा. का का मला जेवाय मिळत नाही? मी तर जेवायसाठी आलोय. तसं नाही रे श्रीकांत. मग कसं आहे? मगाशी पण बघितलं, त्या नदीकाठी तासभर बसलो होतो आणि एकटक त्या नदीच्या डोहात बघत बसलेला. अरे असं काय आहे त्या डोहात? काय आहे तिथं? माझी आई. म्हणजे त्याच नदीकाठावर माझ्या आईने जीव दिलेला. पण का?
त्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मी तिथं जात असतो. मग मिळालं का उत्तर? रवी, मला काय वाटतंय तू या सगळ्यातनं बाहेर पडावं. कारण काही प्रश्नांची उत्तरं न सापडलेलीच बरे असतात. शांत हो. अरे वा, चांगला चाललाय की अभ्यास. सलमा ये. काय करतोयस? अगं त्या जाधव सरांचे नोट्स लिहितोय बघ. वो सब रहने दे. सायली किधर गई है? मेरा काम है उसके पास. अगं ती आत्ताच बाहेर गेली बघ, येईल थोड्या वेळात. तू बस तोपर्यंत. अरे वाह, तेरा ये भी टॉपिक कंप्लीट हो गया. थोडंच राहिलं बघ, हे पण शेवटचं आहे. हुशार आहेस बाबा. रवि, तेरे से एक बात पूछूं क्या? विचार ना. कल सच में तुमने कॉलेज में कोई झगड़ा नहीं किया था? सलमा परत तेच. अगं खरंच तसं काय नाहीये. फिर तुम उन लड़कों के साथ क्या कर रहे थे? ती मित्र आहेत माझी चांगली. ते सगळं ठीक आहे. त्या पोरांचं मला काय माहित नाही. पण तुझ्या घरची परिस्थिती मला चांगलीच माहिती आहे. आणि ही सगळी भांडणं आपल्याला परवडणारी नाहीत रवी. तू एक हुशार पोरगा आहेस. तुझ्या घरची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. म्हणून मला तर असं वाटतं की तू या भांडणात न पडलेलंच बरं आहे. ये देख, समझाना मेरा काम था, बाकी सब तेरे हाथ में. ठीक आहे, इथून पुढे घेईल मी काळजी. बरं ते सगळं जाऊ दे. तू काय जादू केलीस रे अशी कॉलेजच्या पोरींवर? म्हणजे अरे म्हणजे प्रत्येक पोरगी तुझी चौकशी करते. रवि क्या करता है, रवि किधर रहता है, रवि क्या. म्हणजे प्रत्येक पोरीच्या तोंडात तुझंच ना. हिरो झालायस की कॉलेजचा. मग हिरोच आहे मी. हिरो. करा नोट्स कंप्लीट आणि पूर्वा सगळ्या कॉलेजला. पर सबसे पहले मुझे देना. देतो देतो. बर चल, मला काम आहे घरी. सायली आली ना तर तिला येऊन मला भेटायला सांग. हा, चालेल चालेल आती सांगतो. हूं मैं.